गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत. कोल्हापुरातील हॉटेल व केटरिंग व्यावसायिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे कोल्हापुरातील हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सध्या शहरातील केवळ 30% हॉटेल्स सुरू असून उर्वरित व्यवसाय ठप्प आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या GR नुसार व्यावसायिक गॅसचा नियमित पुरवठा करावा अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, केटरिंग ओनर्स असोसिएशन आणि हॉटेल मालक संघाने कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन ही मागणी केली. LPG गॅस अभावी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना तात्काळ व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देत व्यवसायांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, हॉटेल मालक संघ आणि केटरिंग व्यवसायाचे सर्व आम्ही इथं आलेलो आहे. कोल्हापुरात पूर्ण हॉटेलला आणि केटरिंग व्यवसायाला गॅस पुरवठा बंद केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासन 20%, 30%, 50% पण गॅस कमर्शियल उपलब्ध करून द्या असं GR देऊन देखील कोल्हापूरमध्ये 100% बंद केलेला आहे. त्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना भेटायला आलोय की त्यांचा तो GR दाखवून कुठल्याही परिस्थितीत ठरल्याप्रमाणे आम्हाला गॅस उपलब्ध करून द्या असं आम्ही सांगालोय. पाईपलाईनचा गॅस 100% आता येतोय, तो 6 महिने, 8 महिने, वर्षभर पुरेल असं ते म्हणतात. तर आमच्या व्यावसायिकांना हा गॅस का मिळत नाही? आता बघितलं कोल्हापुरात साधारण 30 ते 40% हॉटेल बंद झालेले आहेत. कॅटरिंगवाल्याने घेतलेल्या जे ऑर्डर्स आहेत, पूर्वी घेतलेल्या आहेत, महिना असेल, 1.5 महिना असेल, 2 महिन्यापूर्वी ज्या घेतलेल्या ऑर्डर्स आहेत त्या पूर्ण करायला त्यांना हाताच झालेले आहे. चुलीवरचं जेवण म्हटलं तर ते वास वेगळ्या पद्धतीने जर आला आणि समोरच्या पार्टीने जर त्याच्यावर तक्रार केली तर हा सगळा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. यासाठी हा व्यवसाय आणि दोघांचा व्यवसाय बंद होणे, कुठंतरी उपजीविका चालावी. टॅक्सेस सगळे एक्साईज ड्युटी असू दे, घरपाळा असू दे, नोकर पगार, आता हॉटेल बंद असून त्यांना पगार द्यायला लागलाय. हॉटेल बँकेची व्याज आहेत, हे सगळं देत असताना सरकार काही मदत करायला त्याने आमची एवढीच विनंती आहे सरकारला, ठरलेल्या कोट्याप्रमाणे आम्हाला गॅस दिला तर आम्ही असलेला गॅस, आता आम्ही सगळी गॅसवर आहे, त्याला लायटर लावला तर आमचा नक्कीच जीव जाईल. अशी वेळ आमच्यावर आलेली आहे, त्याची दखल सरकारने घ्यावी एवढी आमची विनंती आहे.